पवन सूत हनुमान, सद्गुरु गंगागिरी महाराज, सद्गुरु नारायण गिरिज महाराज आज के आनंद की जय हो। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर, अकारण करुणा वृणालय भक्त वंश कल्पतरू, तडीत्वीत पितांबरधारी माझ्या बालकृष्ण भगवंताची वाङ्मयीन प्रतिमूर्ती म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आणि या विराट ग्रंथाची कथा पाहत असताना तुम्ही आम्ही आजच्या 6व्या दिवसामध्ये पदार्पण करत आहोत। कालच्या कथेमध्ये आपण भगवान परमात्म्याच्या चरित्राचा विचार पाहिला, भगवंतांनी केलेल्या खोड्याचं वर्णन आपण ऐकलं, राधा राणी करता केलेलं मयूर नृत्य आपण सर्वांनी पाहिलंच। आणि आजच्या कथेमध्ये पदार्पण करत असताना तुम्ही सर्व प्रभू प्रेमी आवर्जून या कथेकरता उपस्थित आहात, त्याबद्दल सर्व श्रोतृगणांच्या चरणी व्यास मंचावरून प्रणाम। आणि 6व्या दिवसाच्या कथेमध्ये आपण आरंभ करत आहोत। संपूर्ण गुणीजन मंडळी, सुंदर अशी साऊंड सिस्टीम आणि सुंदर असं व्हिडिओ शूटिंग या ठिकाणी अविरत गेल्या 6 दिवसापासून तुम्ही सर्वजण आम्ही दादांची कला तर पाहतच आहोत। आणि तुम्ही सर्व श्रोतृवर्ग इकडे आमच्या विठानानी असतील, गेल्या 6 दिवसापासून सुंदर असं तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन 3 तास उभं राहणं सोपं नाही माय बाप। तुम्ही बसल्या बसल्या 28 आसनं करता, पण इथे 3 तास तुळस डोक्यावर घ्यायची उभं राहायची, याला सुद्धा साधनाच म्हणतात एका प्रकारची। नानी करता एकदा जोरदार टाळी झालीच पाहिजे गड्या। आणि विशेष आजच्या कथेमध्ये पदार्पण करत असताना भगवान परमात्म्याने गोप गोपीच्या मनामध्ये इतकं प्रेम निर्माण केलं मायबाप की सर्व त्या ठिकाणी भगवंताच्या प्रेमात त्या ठिकाणी वेडे होत आहेत। गोपाळ गोपी, गोपाळ कोणाला म्हणावं? तर ज्यानं आपली इंद्रिय आवरलीत, ज्यानं आपले इंद्रिय ताब्यात ठेवलीत, ते म्हणजे गोपाळ आहे। गोपी कोणाला म्हणावं? गोपायती इति गोपी ही, जी आपल्या इंद्रियाचं रक्षण करते ती गोपी आहे मायबाप। गो म्हणजे इंद्रिय, इंद्रियाच्या माध्यमातून भक्ती रसाचं पान करणारी ती म्हणजे गोपी आहे। जिच्या डोळ्यामध्ये दुसरा काही विषयच नाही, ती फक्त आणि फक्त भगवंताला आपल्या हृदयामध्ये स्थापित करते। गोपी होण्याकरता बाईच व्हावं लागतं असं काही नाही माऊली। आई होण्याकरता बाईच व्हावं लागतं असं सुद्धा काही नाही। माझ्या माऊलीनं सगळ्याची आई झाले, सगळ्याची माय होऊन स्त्री नसताना सुद्धा प्रत्येक जण माझ्या माऊलीला मावली असं संबोधत होतं का? प्रत्येकाची आई होत आहेत पुरुष असून सुद्धा। गोपी होण्याकरता बाईच असावं लागतं असं काही नाही गड्या। अंतःकरणातल्या वृत्तीला गोपी बनवा, मग तो स्त्री असू द्या नाही तर पुरुष असू द्या। डोळ्यातून कानातून नाकातून ती गोपी वृत्ती बाहेर पडली ना की भगवंताची भक्ती तुमच्या माझ्या हृदयामध्ये विराजमान झाल्याशिवाय राहत नाही। गोकुळामध्ये भगवान परमात्मा जन्माला आला त्यावेळेला गुढ्या उभारल्या जातात, आनंद व्यक्त केला जातो। देवाच्या आगमनानं सगळ्या गोकुळामध्ये सुखाची प्राप्ती होते। पण जीवनामध्ये सुख आलं की त्या सुखाबरोबर दुःख सुद्धा येतं मायबाप। आणि तसंच या गोप गोपीच्या जीवनामध्ये सुद्धा दुःख येते गड्या। आता भगवान परमात्मा त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या लीला त्या गोकुळामध्ये करतायत। लीला कशाला म्हणतात? तर स्वार्थ आणि अभिमान रहित जे जीवन आहे त्याला लीला म्हणतात। जिथे स्वार्थही नाही
आणि अभिमानही नाही. असं स्वार्थ आणि अभिमानारहित जे त्याला लीला म्हटलं जातं. परमात्मा अनेक प्रकारच्या लीला करतायत. सगळ्या गोकुळवासियांना आपला छंद लावून जातायत. सगळ्यांचं मन वेधून घेतायत भगवान परमात्मा. सगळ्याला आपलंसं करतायत. आणि त्यांच्या लक्षात आलं की आता ही सगळी मंडळी रात्रंदिवस फक्त आपलंच चिंतन करतायत. आणि मी जर अजून इथे अडकलो तर पुन्हा बाहेर पडू शकणार नाही. मला अजून बाकी अनेक काम करायचे. पुढे अजून मला बरंच काही करायचं आहे. आणि म्हणून भगवंत गोकुळ सोडून जाण्याचा विचार करतायत. तिकडे मथुरेत काय घडलं? कंसाला कळालंय की आता हा कृष्ण त्याच्या गावामध्ये जाऊन काय त्याला मारणं शक्य नाही. मग त्याला मथुरेत आणलं पाहिजे. आणि म्हणून अक्रूरजींना सुचवलं जातं तुम्ही जा. 2 दिवस यज्ञाची पूजा आहे आणि मोठा महोत्सव या ठिकाणी ठेवलेला आहे. म्हणून जा आणि त्या कृष्ण परमात्म्याला आपल्या गावात घेऊन या. जा तुम्ही त्या कृष्णाला घेऊन या. आणि म्हणून अक्रूरजी त्या ठिकाणी सुंदरपैकी रथ सजवलाय मायबाप. आणि आता अक्रूरजी गोकुळामध्ये कृष्ण भगवान परमात्म्याला नेण्याकरता येत आहेत. सुंदर असा रथ गोकुळात येताना गवळणीनं पाहिला. आणि आता गवळणी भयभीत होऊ लागल्या. प्रत्येकाला कळालं की आता कृष्ण भगवान परमात्मा मथुरेला जातोय. प्रत्येकाचं अंतःकरण कळवळलं. यशोदा मैया आणि नंद राजाला सुद्धा कळालं की आमचा पुत्र आता मथुरेला जातोय. प्रत्येकाच्या हृदयामध्ये दुःखाची भावना प्रकट झाली. ऐका ना गड्या, प्रत्येक जण त्या ठिकाणी डोळ्यातून अश्रू, प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहेत. सगळ्या गोप गोपी आकांत करतायत. आणि त्या अक्रूराला त्या ठिकाणी शिवा देत आहेत. अक्रूरा, तुला कोणी धाडीला इथं याला नेण्याकरता? अक्रूरा चांडाळा तुझ कोणी धाडीला? अक्रूरा चांडाळा तुझ कोणी धाडीला? घात करू आलाशी वधिशी सकळा. टाळी वाजवा, टाळी सर्वांनी फ्रेश बसा. ऐक बसा, ताई. हरी बोल. वदिसी सकळा. अक्रूरा नाम तुझे तैशीन करणी या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. हो नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. हो या नंदाचे अंगणी हरी बोल. मिळाला गवळणी. गवळणी या नंदाचे अंगणी. अंगणी अंगणी मिळाला गवळणी. आता त्या ठिकाणी अक्रूरजी न्यायला आले. गवळणी म्हणतात, अक्रूरा चांडाळा तुझं कोणी धाडीले? जसं तुझं नाव आहे तसं तुझी वागणूक नाही. कशाला आलास याला भगवंताला नेण्याकरता? सगळ्या गडबडा लोळू लागतात, आकांत करतात. भूमी पडल्या ब्रजबाळा कोणत्या संभाळी, नयनीच्या उदकाने सगळी भूमी भिजली. डोळ्यातून अश्रुधारा वाहतायत.
तर गोकुळातली सगळी भूमी भिजली, इतकी डोळ्यातून अश्रुधारा गवळणीच्या वाहत आहेत गड्या. आकान करतायत, गडाबडा लोळतायत, अक्रूराला शिव्या देतायत. भगवंताला विनंती म्हणती यशोदेला कोठे ग सावळा कारक शृंगारीले सांगे मो मजला अक्रूर उबासे बाई गे साजणी साजणी ज्ञानंदाचे अंगणी मिळाल्या डोळे ज्ञानंदाचे अंगणी मिळाल्या डोळणी. आता रथ वेगानं निघाला. गवळणी विचारतात, यशोदे हा रथ कशा करता त्या ठिकाणी सजवलाय? सांगितलं की लाला माझा काना मथुरेला जातोय, त्याला नेण्याकरता अक्रूर आलाय. त्या गवळणी आकान करू लागल्या, रडू लागल्या. मायबाप प्रत्येकीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहेत. आता भगवान परमात्मा रथात बसलेले, सगळ्या गोप गोपी रथाला आडव्या होत आहेत. भगवान परमात्मा रथात बसतायत, पुन्हा पाठीमागे वळून पाहत नाही. पण माहिती त्यांना, मी जर मागं पाहिलं तर मी त्या ठिकाणी माझं पाऊल इथून निघणार नाही. भगवान परमात्मा रथात बसतायत, रथ वेगानं धावू लागतायत. अक्रूरजी वेगानं रथ हाकतायत. आता रथ त्या ठिकाणी गोकुळाच्या बाहेर येतो. मायबाप ऐका ना, ज्या राधा राणीचं तो नाथ प्रेम आहे भगवान परमात्म्यावरती, ती राधा राणी रथाला आडवी झोपते. मी जाऊ देणार नाही तुम्हाला. रथाला आडवी पडते राधा राणी. भगवान परमात्मा रथातून खाली उतरतात, राधा राणीची समजूत काढतात. आपल्या कमरेची प्रेम स्वरूपिणी बासरी त्या राधा राणीच्या हातात देतात आणि सांगतात, हे बघ राधे, जोपर्यंत मी पुन्हा येत नाही, तुला भेटत नाही, तोपर्यंत ही बासरी मी पुन्हा कधीच वाजवणार नाही. आणि ती बासरी त्या राधा राणीला दिली जाते. भगवान परमात्मा पुन्हा रथामध्ये बसतात. यमुनेच्या तीरावरती रथ आलेला आहे. अक्रूरजी त्या ठिकाणी त्रिकाल संध्या करणारे व्यक्ती आहेत. दुपारची वेळ आहे, स्नान करायचंय अक्रूरजींना, म्हणून यमुनेच्या तीरावरती रथ थांबला. आता अक्रूरजी त्या रथातून खाली उतरले, स्नान करण्याकरता यमुना मैयेच्या तीरात उतरले. मायबाप पण अक्रूराच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. मी याला घेऊन चाललोय, पण याला जर कंसाने मारलं, याचं काही अघटित घडलं तर गोकुळातली लोक आणि नंद राजा यशोदा मला दोष देतील. भयभीत झालेले अक्रूरजी नदीत स्नाना करता उतरले. गड्या नाक दाबलं, पाण्यात खाली गेले. अनेक प्रश्न मनामध्ये त्या ठिकाणी गिरट्या घालतायत. पाण्यामध्ये खाली गेल्याबरोबर भगवंताचं विराट रूप अक्रूरजींना दिसलंय. विराट रूप पाहिलं अक्रूरजीने आणि विचार करतात, आता तर मी याला रथात बसून आणलं आणि हा पुन्हा पाण्यात, पुन्हा वरती येतात. रथाकडे बघतात तर रथात भगवान परमात्मा बसलेला आहे. पुन्हा नाक दाबतात, पाण्यात खाली जातात. भगवान परमात्मा तिथे विराट रूप धारण करून उभा आहे. पुन्हा वरती येतात, रथामध्ये पाहतात तर कृष्ण कन्हैया रथामध्ये बसलेला आहे. पुन्हा पाण्यात जातात, पुन्हा वरती येतात. 7-8 वेळेस ही क्रिया घडते. गड्या पण दोन्हीकडे परमात्मा आहे तसा अक्रूरजींना पाहायला मिळतो. आणि मनातल्या शंकाचा त्या ठिकाणी निरसन झालं की हा साक्षात स्वयं श्री हरी स्वतः प्रकट झालेला आहे आणि याचं कुणी काही वाकड करू शकणार नाही. अक्रूरजीला विश्वास पटला. आता रथ पुन्हा निघाला आणि तो रथ आता मथुरेमध्ये येऊन पोहोचला. मायबाप जसं मथुरेमध्ये रथाचं आगमन झालं ना, भगवान कृष्ण परमात्मा म्हणतात, बाबा
नंद बाबा सुद्धा कृष्ण भगवान परमात्मा बरोबर गेलेले होते. बाबा आम्ही थोडस उतरतो म्हणे आणि मथुरेची पाहणी करत 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 मग त्या ठिकाणी कार्यक्रमाला पोहोचतो. आता नंदराज म्हणतात, काना तू उतरतोयस इथपर्यंत ठीक आहे, पण तुला खोड्या करायची सवय आहे म्हणी. तू खेडेगावात राहत होता, आता इथे काही खेड नाहीये, शहर आहे. इथे जर कोणाच्या खोड्या करशील तर ही लोक सहन करू शकणार नाही. भगवान परमात्मा नंद बाबाला म्हणतात, बाबा मी विनाकारण कोणाची खोडी करणार नाही, पण माझी कोणी खोडी केली तर मी त्याला सोडणार अजिबात सोडणार नाही माय बाप. आता बलराम दादा आणि सगळे गोप गोपाळ भगवान परमात्मा बरोबर त्या ठिकाणी रथातून खाली उतरतात आणि बलराम दादा भगवान कृष्ण परमात्म्याला मथुरा नगरी दाखवण्याकरता पुढे चालतात. मागच्या जन्मामध्ये सुद्धा जनक नगरी दाखवण्याकरता लखनजी पुढे चालायचे, तसं या जन्मामध्ये तेच लखनजी बळीराम दादा रूपाने जन्माला येतात आणि आता कृष्ण भगवान परमात्म्याला मथुरा नगरी दाखवण्याकरता पुढे चालतात. सगळेजण त्या ठिकाणी पायपीट करत करत मथुरेमध्ये फिरताना यमुनेच्या त्या ठिकाणी काठावर गेले. तिथे गेल्यानंतर एक रजक धुन धुत होता, धोबी होता तो, ज्यानं कंसाला सल्ला दिला होता, तुझा शत्रू तू फक्त इथपर्यंत आणण्याची सोय कर म्हणे. तो इथे आला ना का मग त्याचं काय करायचं मी पाहून घेईल. स्वतःच्या गावामध्ये कोणी टूर टूर करतं म्हणे. स्वतःचं गाव असलं तर, आपलं गाव असलं का तिथं लोकांची अशी कॉलर टाईट असते नाही का, टूर टूर करतात लोक खूप स्वतःच्या गावात. कंसा तू फक्त त्याला आपल्या गावात घेऊन ये, मग बघ त्याचं काय करायचं ते मी पाहून घेतो. तोच हा रजक जो यमुनेच्या तीरावरती धुन धुण्याचं काम करत होता. भगवान परमात्मा त्या रजकाच्या जवळ जातात आणि रजकाच्या जवळ गेल्यानंतर सांगतात, दादा आमचे गोप गोपाळ आम्ही सगळे गोकुळातून आलोत, माझं नाव कृष्ण आहे, कंस माझा मामा आहे, मी देवकी वसुदेवाचा पुत्र आहे आणि आमचे माझ्यासोबत आलेले सगळे गोपाळ गरीब आहेत, त्यांच्याकडे घालण्याकरता चांगले कपडे नाहीत. तुमच्याकडे एवढे कपडे आहेत तर तुम्ही एक काम करा म्हणे, सगळे कपडे आमच्या गोपाळांना घालण्याकरता द्या. तो रजक त्या ठिकाणी धुन धुता धुताच वरती पाहतो आणि म्हणतो, तूच आहेस होय तो कृष्ण, ज्याच्या भीतीनं आमचा राजा कंस, एवढा धिप्पाडच्या धिप्पाड असलेला कंस अरे वाळून गेला पार, पोट पाठीला चिकटलं त्याचं तुझ्या भीतीनं, आणि तूच तो कृष्ण आहे का म्हणे. म्हणे हो मीच तो कृष्ण आहे, कंस माझा मामा आहे. त्या रजकाला त्या ठिकाणी कळालं हा कृष्ण आहे. त्यानं हातामध्ये एक काठी घेतली आणि जोरदार त्या काठीनं भगवंताच्या पोटावरती प्रहार केला. पण भगवंताचं शरीर हे काय तुमच्या माझ्यासारखं शरीर नाही मायबाप. रजकानं भगवंताच्या पोटावर काठी मारली, ती काठी भगवंताच्या पोटातून आरपार पलीकडे निघून गेली. सगळे त्या ठिकाणी जमलेले मंडळी मोठ्या मोठ्यानं हसायला लागले. भगवंताचे डोळे रागानं लाल बुंद झाले आणि राग आला भगवंताला. मागच्या जन्मातली कहाणी कृष्ण भगवान परमात्म्याला आठवली की मागच्या जन्मामध्ये हाच तो व्यक्ती होता ज्या वेळेला सीता आई साहेब रावणानं पळून नेली, पुन्हा अयोध्येत आली आणि आल्यानंतर रामप्रभूच्या समोर हा त्याच्या बायकोला म्हणत होता की तू 8 दिवस माहेरी राहून आलीस, 8 दिवस लोकांच्या दारात राहून आलीस, 8 दिवस झाले तू लोकांच्या तिथे राहिलीस, तुला आता माझ्या घरात त्या ठिकाणी जागा नाही, मी काय त्या रामासारखा आहे का. त्याचं ऐकून रामप्रभूनं गरोदर असलेल्या सीता मातेला त्या ठिकाणी अरण्याचा रस्ता दाखवला. तो राग अंतःकरणामध्ये होता. भगवान कृष्ण परमात्म्याचे डोळे लालबुंद झालेले होते, अतिशय राग डोक्यामध्ये होता. भगवान परमात्म्यानं खाडकन दिशी त्याच्या कानाखाली मारली.
जशी कानाखाली मारली ना, असा गिरट्या घेत 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 त्याचं मस्तक भगवान परमात्म्याने उडून टाकलं. बोला गोपाल कृष्ण भगवान. भगवान की जय. गोल गोल गिरट्या घेतल्या आणि त्याचं मस्तक तुटून गेलं. मायबाप इतकी जोराची कानाखाली लावली भगवान परमात्म्यानं. आता त्या रजकाकडचे सगळे कपडे घेऊन भगवान परमात्मा आणि सर्व गोपाळ पुढे निघाले. तिकडून एक शिंपी येत होता, दर्जी येत होता. पाहिलं भगवान परमात्म्यानं, सांगितलं आता हे कपडे होते ना, जो रजक धूत होता ते राक्षस लोकांचे होते, ते मोठे मोठे कपडे होते ना, आणि गोपाळ आपले वाळले नाही का, या मापाचे कपडे करून पाहिजे म्हणून त्या दर्जी माबा दादाला त्या ठिकाणी विनंती केली भगवान परमात्म्यानं. आणि तो नाही म्हणू शकला नाही मायबाप, कारण त्याला माहित होतं आपण जर नाही म्हटलो तर एक खानाखाली बसल तर आपलं मस्तकच तुटून जाईल. म्हणून तो नाही म्हणू शकला नाही. सगळे कपडे घेतले त्यानं, गोपाळाच्या साईजचे ते कपडे बनवून दिले, सगळे फिटिंग करून दिली. आणि आता सगळ्या गोपाळांनी सुंदरपैकी मोठ्या घरच्या लोकांसारखे सुंदरपैकी कपडे परिधान केले. आणि आता कृष्ण भगवान परमात्मा गोपाळ पुढे निघाले. पुढे जात असताना भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी काही व्यापारी लोक भेटायला आली. व्यापारी का भेटायला आली माहिती आहे तुम्हाला? व्यापारी लोकांची दृष्टी ही पुढची असते, ते पुढचा तर्क लावतात, पुढे काय होईल. व्यापारी विचार करतात, आकाशवाणीनं सांगितलेलं आहे देवकी वसुदेवाचा 8वा पुत्र कंसाचा काळ बनेल आणि 8वा पुत्र म्हणजे कृष्ण भगवान परमात्मा आहे. आता मथुरेत आला म्हणजे कंसाचा वध करणार आणि मथुरेचा राजा कृष्णच होणार. मग नंतर त्याला शुभेच्छा देण्यापेक्षा अगोदरच आपण जाऊ, याच्याशी ओळख करून घेऊ म्हणे. मग सगळे व्यापारी लोक येत आहेत, भगवंताच्या गळ्यात हार घालतायत, कोणी पुष्पगुच्छ आणतायत, कोणी काही भेट वस्तू आणतायत, भगवान परमात्म्याला देतायत. आता भगवान परमात्मा पुढे निघाले आणि पुढे जात असताना भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी एक माळी दादा भेटला, जो त्या ठिकाणी चैत्र रथ नावाचा माळी. भगवंताचं सौंदर्य पाहिलं भुलला ना तो माळी. त्याला समाधीच लागली काही क्षणाला भगवंताकडे पाहून. आणि मग भगवंतानं त्या ठिकाणी भगवंताचे चरण त्यानं आपल्या हातात धरले. भगवंतानं सांगितलं सदा सुखी राहा. तेव्हापासून माळी लोकांना त्या ठिकाणी भगवंताचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे मायबाप, सदा सुखी राहण्याचा. म्हणून त्या ठिकाणी ती लोक कधी त्या ठिकाणी जीवनात दुःखी नसतात. कितीही दुःख आलं तरी ती लोक समाधानीच असतात, कारण सदा सुखी राहण्याचा आशीर्वाद जगाच्या मालकानं दिलेला आहे. आता भगवान परमात्मा पुढे निघाले. एका चौकामध्ये एक स्त्री जी कंसाचा मेकअप करायला होती, जिच्या हातामध्ये सुंदरपैकी अशी मेकअपची मोठी पेटी होती आणि ती कंसाचा मेकअप करायला निघाली होती. पुढच्या चौकामध्ये 3 ठिकाणी वाकडी असलेली ती कुब्जा भगवान परमात्म्यानं पाहिली. आणि भगवान परमात्मा तिच्या समोर जातात आणि जगाचा बाप म्हणतो, वा काय सुंदर आहात तुम्ही. असं म्हटल्यानंतर तिला एक वेगळी शंका आली. तिने इकडं तिकडं पाहिलं, कोण आहे म्हणे इथे सुंदर. आता मी तर 3 ठिकाणी वाकडी आहे, मग नेमकं इथं सुंदर कोण आहे. म्हणून तिने इकडे तिकडे पाहिलं. इकडे तिकडे पाहिलं तर तिला कोणीच दिसेना. भगवान परमात्मा म्हणतात, अहो इकडे तिकडे काय पाहता, तुम्हीच काय सुंदर दिसता तुम्ही. ती भगवंताला म्हणते, मी कस काय सुंदर, माझी चेष्टा करता का तुम्ही. 3 ठिकाणी वाकडी हो मी, तुम्ही मला सुंदर म्हणता. तुम्ही सुंदर आहात म्हणून काय तुम्ही आमची मस्करी करता का. भगवान परमात्मा म्हणतात, नाही हो, मी तुमची मस्करी करत नाही, अजिबात नाही. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, मी खरंच म्हणतो तुम्ही किती सुंदर आहात. कुब्जा म्हणते, काय बोलता, खरंच माझी इतकी मस्करी उडवता तुम्ही. ओ मी 3 ठिकाणी वाकडी आहे. भगवान परमात्मा म्हणतात, खरंच तुम्ही फार सुंदर आहात. ती म्हणते, काय हो माझी चेष्टा करता. भगवान परमात्मा म्हणतात, अजिबात नाही, तुमची चेष्टा बिष्टा काही करत नाही आम्ही, खरंच तुम्ही फार सुंदर आहात.
आणि मग भगवान परमात्मा त्या कुब्जेच्या जवळ जातात, आपल्या उजव्या पायाचा अंगठा तिच्या डाव्या पायावरती ठेवतात आणि अशी हनुवटीला हात लावतात आणि कड 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 असा आवाज होतो आणि ती कुब्जा 3 ठिकाणी वाकडी असलेली जणू स्वर्गातली अप्सरा उतरली अशी सुंदर दिसू लागते. तिला इतका आनंद होतो मायबाप की मी इतकी सुंदर दिसते, सारखी आरशात बघते मी किती सुंदर झाले, भगवंताकडे पाहते आणि आनंद व्यक्त करते ती कुब्जा. गोपाल कृष्ण भगवान की जय. मनमोहन मुरली वाला रे नंदा चाल बेला बेला, नंदा चाल बेला आल बेला, नंदा चाल बेला आल बेला नंदा चाल बेला. हरी बोल. टाळी वाजवा सर्वांनी. नंदा चाल बेला. भक्तासाठी तो जग जेठी, भक्तासाठी तो जग जेठी. भक्तासाठी तो जग जेठी गुबे सिरत झाला, भक्तासाठी तो जग जेठी गुबे सिरत झाला. मनमोहन मुरली वाला, मनमोहन मुरली वाला. हरी बोल. टाळी वाजवा पहिला मंडळ. मुरली वाला, मनमोहन मुरली वाला. भक्तासाठी तो जग जेठी कुब्जे शिरत झाला, मनमोहन मुरली वाला, नंदा चाल बेला. नाही का जगाचा बाप त्या कुब्जेला इतकं सुंदरत्व देऊन टाकतो माय बाप. ती कुब्जा आनंदी होते, गोपाळाचा आणि भगवान परमात्म्याचा सुंदर असा मेकअप करून देते. आधीच भगवान परमात्मा इतकं सुंदर आहे आणि आता त्याचा सुंदर असा मेकअप केला, इतकी सुंदर दिसायला लागतो भगवान परमात्मा. आणि ती कुब्जा म्हणते तुम्ही माझ्या घरी या. भगवान परमात्मा तिला सांगतात मला अजून काही बाकी करायचं राहिले, माझं सगळी कामं उरकली की मी तुझ्या घरी भेट द्यायला येईल. ज्यावेळेला रथातून उतरले ना त्यावेळेला अक्रूरजी सुद्धा म्हणत होते देवा तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल. भगवान परमात्मा म्हणतात माझं राहिलेलं कार्य उरकलं की मी तुम्हाला भेट देण्याकरता येईल. आणि मग आता भगवान परमात्मा पुढे निघतायत. जिथे त्या ठिकाणी तो धनुष्य ठेवलेला होता, ज्याची पूजा करण्याकरता, ज्याचा यज्ञ करण्याकरता कंस मामानं भगवान परमात्म्याला बोलवलं होतं ना, तिथे संरक्षणाकरता त्या ठिकाणी अनेक सेवक होते. आणि सगळे गोप गोपाळ भगवान परमात्मा बलराम दादा त्या धनुष्य बाणाकडे जाताना पाहिले आणि ते सेवक बलराम दादाला अडवतात आणि सगळ्या कृष्ण भगवान परमात्म्यालाही अडवतात. ए कुठे चाललात म्हणे, इथे लहान पोरांना एंट्री नाही, लहान पोरांना इथं जाता येणार नाही. हा धनुष्य तुम्हाला माहिती का, भगवान परशुरामानं दिलेला आहे कंसाला आणि त्याच्या पूजेकरता एवढा मोठा घाट घातलाय, तुम्हाला पोरांना तिथे जाता येणार नाही. बलराम दादानं त्या सेवकाची गच्चीच पकडली. बलराम दादा म्हणतात ए चल हो म्हणे बाजूला, असे धनुष्यबाण आम्ही खेळता खेळता कित्येक मोडून टाकले म्हणे. तू काय सांगतो त्या धनुष्याची कथा आम्हाला. ज्यावेळेला जनक नगरीत गेले होते ना आणि ते धनुष्य उचलण्याची क्रिया चालू होती, कोणालाही तो धनुष्य उचले ना, त्यावेळेला जनक म्हटला अहो या भारतामध्ये कुणी असं राहिलं नाही का ज्याच्यात एवढी ताकद आहे का धनुष्य उचलू शकेल. काय ही पृथ्वी झाली. त्यावेळेला लखनजी एवढ्या सभेत उभं राहून म्हटले होते ओ जनक काका कशाला बोलता, असे धनुष्य आम्ही खेळता खेळता कित्येक मोडून टाकले म्हणे. आणि काय सांगता तुमच्या धनुष्याची कला. तेच बळीराम दादा आता काय म्हणतात, काय सांगता म्हणे धनुष्याचा, आम्हाला खेळता खेळता असे कित्येक मोडून टाकले आम्ही. आणि त्या सेवकाला बाजूला लोटलं, सगळे त्या धनुष्याच्या जवळ गेले. भगवान परमात्म्यानं तो धनुष्य पाहिला, म्हणे इतका जुनाट असलेला धनुष्य
आणि याच्याकरता आपल्या मामानं यज्ञ ठेवला म्हणे. काय ताकद या धनुष्यात पाहिली तरी पाहिजे. म्हणून भगवान परमात्म्याने त्या धनुष्याला हात लावला आणि एका हातात धनुष्य उचलला. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. एका हातामध्ये भगवंतानं तो धनुष्य उचललाय आणि विचार केला. भगवान परमात्मा सगळे तिथे उभे असलेले लोक ना अचंबित होतात की एका हातात धनुष्य उचलला. सगळेजण आश्चर्यानं पाहतात. भगवान परमात्मा काय करतात सांगू. म्हणे किती त्या ठिकाणी धनुष्य कसा आहे म्हणे आपण थोडासा वाकून पाहू. भगवान परमात्मा त्याला वाकवायला जातात तर काढ 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 दिशा आवाज होतो आणि धनुष्य मोडून खाली पडतो. कंसाला सांगितलं होतं की हा धनुष्य तुला तुझ्या मरणाची बातमी देईल, मरणाची बातमी तुला सांगेल. आता धनुष्य मोडला ही बातमी कंसाच्या कानावरती पडली. कंस भयभीत झाला आणि भयभीत झालेल्या कंसानं कृष्णाला मारण्याकरता अनेक त्या ठिकाणी मल्ल, एका हत्तीला त्या ठिकाणी मदिरा पाजून त्या ठिकाणी उन्मत्त करून ठेवला होता. एक हत्ती भगवंताला मारण्याकरता कोवल्या पीड नावाचा हत्ती ज्याला मदिरा पाजली होती आणि तो भयभीत त्या ठिकाणी उन्मत्त झालेला हत्ती भगवान परमात्म्यावर त्या ठिकाणी सोडण्यात आला. उन्मत्त झालेला होता आणि तो हत्ती भगवंतावरती धावून आला. भगवंतानं हत्तीची सोंड पकडली. बलराम दादानं शेपूट पकडलं आणि असा गर 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 फिरवला. आधीच मदिरा पेलेला होता आणि गरा गरा फिरवला, त्याचे चक्करच थांबना. आता बलराम दादानं शेपूट सोडून दिलं. भगवंतानं त्या सोंडेला धरला आणि गर 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 फिरवला आणि धाडकन दिशी जमिनीवर आदळला. इतक्यामध्ये त्या हत्तीनं प्राणच सोडून दिले. गत प्राण झाला तो हत्ती. आता गत प्राण झाला, हत्ती त्या ठिकाणी गेला. मग त्या ठिकाणी अनेक मल्ल त्या ठिकाणी कंसानं भगवंताला मारण्याकरता पोचले होते. शल, तोशल, चानूर, मुष्टिक अशी त्यांची नावं. बलवान असणारे पहिलवान आणून ठेवले होते. सगळं गाव पाहायला आलं होतं की आता काय होणार. पण ज्या वेळेला भगवान परमात्मा त्या रणांगणामध्ये उतरले ना, तर भगवान परमात्मा ज्याची जशी वृत्ती त्याला तसे दिसू लागले. प्रत्येकाला वेगवेगळा भगवान दिसतोय. भागवतकार सांगतात ज्याच्या हृदयात जसा भाव तसा कृष्ण भगवान परमात्मा दिसतोय. मल्लाला मल्ल दिसतोय, कंसाला राक्षस दिसतोय. ऐका ऐका, ज्या स्त्रीच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये त्याला नवरा बनवण्याची इच्छा आहे, तिच्या अंतःकरणामध्ये तो सुकुमार दिसतोय. आईच्या अंतःकरणामध्ये आपला मुलगा दिसतोय. भक्ताच्या अंतःकरणामध्ये जगाचा मालक देव दिसतोय. ज्याची जशी भक्ती तसा भगवान परमात्मा त्यांना दिसू लागतो. हरीचिया दासा हरिदाही दिशा भावे जैसा तैसा हरी एक. ज्याची जशी दशा, ज्याची जशी दिशा तसा भगवान परमात्मा दिसू लागतो. ज्याच्या अंतःकरणात जसा भाव तसा देव आता दिसू लागला. चानूर आणि मुष्टिक अंगावर धावून आले. बलराम दादावर चानूर धावून गेला आणि भगवान परमात्म्यावरती मुष्टिक धावून गेला. आणि त्यावेळेला त्या मथुरेतली लोक विचार करतात किती वाईट आहे हा कंस, किती दुष्ट आहे हा कंस. यानं एवढ्या छोट्या छोट्या मुलांवरती आक्रमण करण्याकरता एवढे मोठे मोठे मल्ल, मोठे मोठे पहिलवान यानं बोलवलेले आहेत. आणि त्यावेळेला भगवान परमात्म्यानं त्या मल्लाला आपल्या खांद्यावर घेतलं. बलराम दादाने सुद्धा त्या चानूरला आपल्या खांद्यावर घेतलं. भगवंताने मुष्टिकला खांद्यावर घेतलं आणि त्या रणांगणामध्ये दोघे नाचू लागले खांद्यावर घेऊन. गदेचा प्रहार केला, धाडकन दिशी जमिनीवर आदळवलं आणि भगवान परमात्मा त्याला म्हणतात उठ, मामाचं खाऊन पोचलास, मामाने तुम्हाला खाऊन खाऊन पोसवलंय नुसतं, उठ म्हणे आणि लढ माझ्याशी. आम्हाला मारण्याकरता मामानं तुम्हाला पोसवून ठेवलंय म्हणे, उठ
आणि मार मला एकदाचा. भगवंतानं मुष्टीचा प्रहार केला आणि ते दोनही मल्ल त्या ठिकाणी गत प्राण झाले. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. आता हे दोन मल्ल मारले ना, कंस आता मात्र घाबरला आणि घाबरलेला कंस उच्च सिंहासनावर बसला होता. उच्च सिंहासनावरून त्याने उडी मारली आणि तो पळू लागला. जसा कंस पळू लागला तसा भगवान परमात्मा धावतच त्याच्या पाठी मागे निघाला. थांब थांब थांब. आणि भगवान परमात्मा त्याच्या पाठीमागे गदा त्या ठिकाणी घेऊन पळतायत. तिकडून कंसानं भगवंताला गदा फेकून मारली. भगवंतानं गदेचा प्रहार सहन केला. आता भगवंतानं त्या कंसाला उंच सिंहासनावर ढकलून दिलं. छातीवर पाय ठेवला आणि मारायला सुरुवात केली. एक एक गोष्ट भगवान परमात्मा आठवतोय. एक एक गोष्ट भगवान परमात्मा आठवतायत. ब्राह्मणांची थट्टा करतो काय, गायीची हत्या करतो काय, यज्ञ याग बंद पाडतो काय, आणि जोर जोरात त्या ठिकाणी मुष्टीनं प्रहार करतात भगवान परमात्मा त्या कंसाच्या छातीवरती. यज्ञ याग बंद पाडतो, ब्राह्मणांचा छळ करतो, गो मातेची त्या ठिकाणी हत्या करतो, माझ्या आई वडिलांना तुरुंगात टाकतो. उग्र सेनासारख्या महान बापाला तू तुरुंगात टाकतो काय. आणि त्या ठिकाणी जोर जोरानं मुष्टी प्रहार चालू आहे. आता कंसाचा प्राण त्या ठिकाणी कंठात अडकलेला आहे. आता जाण्याची वेळ झालेली आहे. आता प्राण जात असताना तो कंस म्हणतोय कृष्ण 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 बनत कंसानं आपला प्राण सोडला. बोला गोपाल कृष्ण भगवान की. कंस चानू मर्दन की जय. कंसाचा वध भगवान परमात्मा करतायत. कंसाचा वध झाला आणि मथुरेतली सगळी लोक आनंदी झाले. आनंदी याच्या करता झाले मायबाप की दुराचारी राजा मारला गेला. सगळ्या प्रजेला आनंद झाला. खरा राजा उग्रसेन आहे. सगळे भगवंताच्या नावाचा जय घोष करतात. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. कंस चाणूर मर्दन भगवान की. सगळी मथुरेतली लोक भगवान परमात्म्याच्या त्या ठिकाणी नामाचा जय घोष करतायत. सगळीकडे आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. आता भगवान परमात्मा सगळ्यात आधी कारागृहाकडे धाव घेतात. जिथे मथुरेचा राजा उग्रसेन याला बंदिस्त केलेलं आहे. भगवान परमात्मा पळत जातात. उग्रसेनाला त्या ठिकाणी कारागृहातून मुक्त करतात. आणि आता दुसऱ्या वेळेला भगवान परमात्मा आपल्या आई आणि वडिलांना मुक्त करण्याकरता, देवकी वसुदेवाला सोडण्याकरता भगवंत त्या ठिकाणी पळत जातात. आणि ज्या वेळेला देवकीनं भगवंताला पाहिलं, हृदय भरून आलं त्या देवकी मातेचं. आणि लवकरात लवकर ती देवकी माता म्हणते, कान्हा किती वाट पाहिली रे मी तुझी. रोज क्षणाला मी तुझी वाट पाहत होते, कधी माझा कृष्ण येईल. आणि तू इतक्या वेळेनं आलास, लवकर का आला नाहीस. त्यावेळेला भगवान परमात्मा आपल्या आईला उत्तर देतात, आई प्रत्येक गोष्टीला वेळ यावी लागते आणि वेळ आली की मी आल्याशिवाय राहत नाही. कंसाचा काळ जवळ आलेला नव्हता म्हणून आई मला थांबावं लागलं, पण मी आलो नाही तुझ्या समोर असं म्हणून आईला बिलगला, समाधान वाटलं त्या आईला. आता त्यावेळेला भगवान परमात्मा 11 वर्षाचे होते. किती वर्षाचे? महिला मंडळ मागच्या झोपल्या का काय? ओय मी येऊ का माईक घेऊन तिकडं? आणि आता 11 वर्षाचं भगवंताचं वय होतं. साधू संतांना बंदी खाण्यात टाकलेलं होतं कंसानं. त्या साधू संतांची मुक्ती करतात भगवान परमात्मा. आणि उग्रसेनाचा स्वतः भगवान परमात्मा राज्याभिषेक करून देत आहे. नंद बाबा गोपाळ तिथे सगळी जण आलेली होती. आता नंद बाबा म्हणतात, कृष्णा आम्हाला गोकुळाकडे गेलो पाहिजे. आणि म्हणून भगवान परमात्मा म्हणतात, मला येता येणार नाही. माझं अजून बरेच कर्म बाकी राहिलेले आहेत. मला काय पुन्हा गोकुळात येता येणार नाही. मला माझं ज्यावेळेला सगळं कर्म उरकेल त्यावेळेला मी गोकुळात येईल.
म्हणून भगवान परमात्मा नकार देतात आणि आता गोपाळ आणि त्या ठिकाणी नंद बाबा जाण्याकरता निघतात. गड्या, मी सगळी कामं उरकून येईल असं म्हणतात. जरासंग हा कंसाचा सासरा होता. आता भगवंताला माहित होतं तो आक्रमण करेल आणि गोकुळातल्या आणि माझ्या संबंध आहे लोकांचा असं जर याला समजलं, नंद बाबा माझे वडील आहेत, यशोदा माझी आई आहे, गोकुळातले गोप गोपी यांचाशी माझ्याशी संबंध आहे, याला जर कळालं तो हा गोकुळावरती सुद्धा आक्रमण करेल, माझ्या लोकांना त्रास देईल. म्हणून भगवंतानं सांगितलं, बाबा तुम्ही आणि गोपाळ जा. गोपाळांना सांगितलं, मी बोलवत नाही तोपर्यंत तुम्ही पुन्हा मथुरेला येऊ नका. आता नंद बाबा जाण्याकरता निघाले. 2 पावलं पुढे निघाले. भगवान परमात्मा म्हणतात, बाबा तुम्ही जातात का? नंद बाबा म्हणतात, हो मी जातोय. आई वाट पाहत असेल, आईला सांगा बरं मी येईल म्हणून. माझी आई डोळे लावून बसली असेल. 2-4 पावलं नंद बाबा पुढे जात आहेत. इतक्यामध्ये जगाचा बाप नंद बाबाला अडवतोय, बाबा थांबा ना. पुन्हा नंद बाबा पाठीमागे वळून पाहतात. काय म्हणतो कृष्ण, बोल. कृष्ण भगवान परमात्मा म्हणतो, बाबा माझ्या आईला माझ्याशिवाय जेवणाचा घास सुद्धा जात नाही बरं का. बाबा ती जेवणार नाही, तुम्ही स्वतःच्या हातानं माझ्या आईला भरवा बरं बाबा. माझी आई मी नसताना जेवणार नाही बाबा, तुम्ही तिला जीव घाला. नंद बाबा निघतायत आणि आता भगवान परमात्मा त्या ठिकाणी पुढचं कार्य करण्याकरता मथुरा नगरीमध्ये थांबतायत. व्याकुळ झाले होते नंद बाबा सुद्धा ज्यावेळेला भगवान परमात्मा तिथे थांबलेत. पण काही कारणास्तव थांबावं लागत होतं. आता उग्रसेनानं निर्णय घेतला, कृष्ण आणि बलराम गोकुळात राहिले, खेडेगावात राहिले, यांचं शिक्षण झालं नाही, यांना शाळेत घातलं पाहिजे. म्हणून उग्रसेन त्यांना अवंतीपुरी येते गुरुकुलामध्ये टाकतोय. अवंतीपुरी म्हणजे आता ज्याला तुम्ही उज्जैन म्हणता ती अवंतीपुरी आहे. आणि त्या अवंतीपुरीमध्ये संदीपान ऋषीच्या आश्रमामध्ये उग्रसेन भगवान परमात्म्याला नेऊन घालतोय गुरुकुलामध्ये. पहिल्या काळामध्ये गुरुकुल ही प्रथा होती, आता शाळा निघाल्या. ही गुरुकुल ही प्रथा ज्यावेळेला इंग्रज आपल्या महाराष्ट्रात आले ना, तर त्यांनी पहिली ही गुरुकुल प्रथा बंद पाडली. का तर अगोदर महाराष्ट्रातला धर्म संपवावा लागेल, भारतातला धर्म संपवावा लागेल, त्याच्याशिवाय ही लोक कमकुवत होणार नाहीत. म्हणून त्यांनी सगळ्यात प्रथम गुरुकुल बंद पाडली. पहिल्या काळामध्ये गुरुकुली प्रथा होती. आणि या संदीपांना गुरुजींच्या आश्रमामध्ये आता भगवान परमात्मा शिक्षण घेऊ लागले. चांगली सेवा करतात भगवान परमात्मा त्या संदीपान गुरुजीची. एक दिवस असे जंगलामध्ये त्या ठिकाणी काही सनादी गोळा करण्याकरता जातात. आणि ज्यावेळेला जंगलात जातायत ना, गुरुकुलामध्ये भगवान परमात्म्याला एक चांगला मित्र झाला होता, त्याचं नाव होतं सुदामा. आणि आता भगवान परमात्मा जंगलामध्ये काही यज्ञाची साहित्य आणण्याकरता जात आहेत. 2 मित्र सुदामजी आणि भगवान परमात्मा ज्यावेळेला तिथे जातात ना, तिथे गेल्यानंतर त्यांना एक त्या ठिकाणी इतकी भूक लागली, माय बाप पुढे काही मिळेना. आणि जंगलामध्ये फिरत असताना एक फळ सापडलं. दोघांनाही आतोनात भुका लागलेल्या होत्या. सुदामजीच्या हातामध्ये ते फळ होतं. सुदामजी म्हणतात, कृष्णा आता आपल्याला भूक लागली, तुलाही लागली मलाही लागली, आपण एक काम करू म्हणे, हे फळ आपण वाटून खाऊ. म्हणून त्या फळाचे 6 भाग करण्यात आले. किती? 6 भाग केले. आणि 6 भाग करून झाल्यानंतर सुदामजी आता म्हणतात, कृष्णा
पहिल्यांदा मी खाणार. भगवान परमात्मा त्याच्यातली एक भाग काढून सुदामजीच्या हातामध्ये टेकवतात. सुदामजी ते फळ खातात. भगवान परमात्म्याला म्हणतात, काना दुसरी सुद्धा मलाच पाहिजे. दुसरी भगवान परमात्मा सुदामजीला देतात. तिसरी मलाच पाहिजे, तिसरी सुदामजीला देतात. चौथी, पाचवी आणि आता एकच भाग शिल्लक राहते. भगवान परमात्मा म्हणतो, सुदामा अरे 5 खाल्ले, आता शेवटची तरी मला खाऊ दे. सुदामजी म्हणतात, नाही कृष्णा तू खायची नाही, मला आवडते, मला फार आवडले फळ, ती मला पाहिजे. आणि सुदामजी भगवान परमात्म्याच्या हातातून ती राहिलेली शेवटची फळ त्या ठिकाणी हिसकावून घेतात. आता भगवान परमात्म्याला वाटतंय की मला सुद्धा खाल्लं पाहिजे, मला सुद्धा भूक लागली. अर्धी राहिलेली भाग सुदामजीच्या हातातली भगवान परमात्मा हिसकावून घेतात आणि तोंडात टाकतात. जसं ते फळ तोंडात टाकलं जातं ना, संपूर्ण तोंडामध्ये कडू 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 जहार तोंड पडतं मायबाप. भगवान परमात्मा म्हणतात, सुदामा अरे इतकं कडू फळ तू कसं खाल्लं? सुदामा तू का म्हटला नाहीस की हे फळ कडू आहे म्हणून? सुदामा इतकं कडू फळ तू का खाल्लं? त्यावेळेला सुदामजी म्हणतात, देवा हे फळ तुला कडू लागलं असेल, मला नाही कडू लागलं. देवा हे कडू जरी असलं तरी तुझ्या हाताचा ज्याला स्पर्श झाला ना, तुझ्या हाताचा स्पर्श झाला म्हणजे हा प्रसाद तयार झाला रे, म्हणून मी खाल्लं. आणि मग त्या ठिकाणी पुन्हा त्या आश्रमात येतात. शिक्षण पूर्ण होतं. 1 वर्षभर शिक्षण घेतलं जातं. भगवान परमात्म्याची आता जाण्याची वेळ झाली. सांदीपन्य गुरुचं दर्शन घेतलं आणि विचारलं, तुला काय पाहिजे गुरु? विचारलं कृष्ण भगवान परमात्म्यानं, गुरुजी तुम्हाला काय गुरुदक्षिणा पाहिजे? त्यावेळेला सांदीपन्य गुरुजी म्हणतात, अरे तू माझ्या आश्रमात आलास, येथे राहिलास, माझी सेवा केलीस, याच्यातच तू दिलेली ही गुरुदक्षिणा आहे. तू की माझ्या आश्रमाला तुझे पाय लागले. पुढे निघतात तर गुरुमाता त्या ठिकाणी बसलेल्या आहेत. त्या गुरु आईच्या डोळ्यातून गळगळ गळगळ अश्रुधारा वाहतात. कृष्णा चाललास का रे तू? अरे तू होतास ना तर या आश्रमामध्ये त्या ठिकाणी आनंदाचं वातावरण होतं रे, कुणाच्याही जीवनामध्ये दुःख आलं नाही. कृष्णा तू चाललास का रे? आईच्या डोळ्यातून गळगळ अश्रुधारा वाहतात. भगवान परमात्मा गुरु आईचं त्या ठिकाणी गुरु माईचं दर्शन करतात. आणि आता ती गुरु आई म्हणते, कृष्णा तू आला ना तर मला माझ्या लेकराची आठवण सुद्धा आली नाही रे, पण आता तू चाललास ना तर प्रत्येक क्षणाला माझ्या लेकराची आठवण मला आल्याशिवाय राहणार नाही. विचारलंच भगवान परमात्म्यानं, आई कुठे आहे तुमचा मुलगा? त्यावेळेला त्या आईनं सांगितलं की माझा मुलगा त्या ठिकाणी मृत झालेला आहे. त्या आईला गुरु दक्षिणा म्हणून भगवान परमात्मा त्या ठिकाणी गुरुपुत्र परत करतात. भगवान परमात्मा म्हणतात, आतापर्यंत मी इंद्रावर, ब्रह्मावर, वरुणावर त्या ठिकाणी आज्ञा केली, पण आता यमावर सुद्धा कृपा करावीच लागेल आणि या आईचा पुत्र आणून द्यावा लागेल. आणि म्हणून गुरु दक्षिणा म्हणून त्यांचा पुत्र त्या ठिकाणी आणून दिला. पुन्हा मथुरेत येत आहेत. 12 वर्षाचं वय आहे भगवंताचं आणि आता 12व्या वर्षाचा जन्मदिवस आला भगवंताचा. मथुरेतली लोक म्हणतात, आतापर्यंत 12 वर्ष झाले, एकही जन्मदिवस आम्हाला तुझा साजरा करता आला नाही. आता 12व्या वर्षानंतर तरी आम्हाला तुझा जन्मदिवस साजरा करायचा आहे. आणि म्हणून सगळी मथुरा नगरी सजवण्यात येते भगवंताचा वाढदिवस साजरा करण्याकरता. सगळ्या मथुरेतल्या स्त्रिया येतात, भगवंताचा औक्षण करतात. दिवसभर सोहळा झाला. भगवंताला अनेक मित्र झाले. त्याच्यातला मथुरेत एक मित्र झाला अतिशय जवळचा, त्याचं नाव उद्धव. वाढदिवस अतिशय थाटात साजरा झाला. सगळी मथुरा नगरी सजलेली आहे.
सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. 12 वर्षाचा कृष्ण भगवान परमात्मा झालाय आणि आनंदाच्या वातावरणामध्ये सायंकाळच्या वेळेला असा मोठा केक आणला जातो. भगवंताच्या हातात मोठा चाकू दिला जातो आणि मग त्या चाकूनं भगवान परमात्मा त्या ठिकाणी अशा मेणबत्त्या लावल्या जातात. भगवान परमात्मा त्या मेणबत्त्या विझवतात आणि मग त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या चाकूनं केक कापतात. असाच करतात ना वाढदिवस. गुरुवर्य वक्ते बाबा म्हणायचे, अहो वाढदिवस साजरा कसा केला पाहिजे. वाढदिवस साजरा करत असताना केक कापणं, दिवे विझवणं ही आपली प्रथा नाही, तर दिवे लावणं ही आपली प्रथा आहे, आपला धर्म आहे. 12वा वाढदिवस असेल तर कणकेचे 13 दिवे करावेत. 12 दिवे त्या ठिकाणी अलीकडे तोंड करून ठेवावेत. 13वा दिवा ज्याचा वाढदिवस आहे त्याच्याकडे, 13व्या वर्षात पदार्पण करतोय त्याच्याकडे ठेवावा आणि त्या दिव्यानं त्याचं औक्षण करावं, असा वाढदिवस साजरा करावा. ही मोठी लोक सांगतात. तुमच्या आमच्या सारखं नाही मायबाप. केक आणायचा, मोठा चाकू आणायचा, कुठं गाडीवर केक ठेवायचा, कुठं 4 व्हीलरच्या त्या ठिकाणी बोनेटवर त्या ठिकाणी केक ठेवायचा आणि मग मोठ्या तलवारीनं तो केक कापायचा. ही वाढदिवस साजरी करण्याची प्रथा नाही मायबाप. भगवंताचा वाढदिवस अतिशय थाटात साजरा झाला. आणि आता भगवान परमात्मानं हळूहळू हळूहळू पावलं चोरत या सगळ्या गर्दीतून बाजूला जाऊ लागले. उद्धवानं पाहिलं की हा पाय चोरत चोरत नेमकं चाललाय कुठे, म्हणून तो उद्धव भगवंताच्या पाठीमागे निघाला. भगवान परमात्मा सगळ्याची नजर लपून त्या ठिकाणी पायऱ्या पायऱ्यानी वरती त्या ठिकाणी टेरेसला गच्चीवर जाऊन उभे राहिले. दोन्ही हात भिंतीवर टेकवले. आकाशाकडे भगवान परमात्मा पाहतोय आणि अंतःकरणामध्ये भगवंताच्या हुंदके दाटून येत आहे. भगवान परमात्मा त्या ठिकाणी हुंदके देऊ लागतो. उद्धवानं पाहिलं बाजूने की हा हुंदके का देतोय, म्हणून उद्धव जवळ जातो आणि उद्धव म्हणतो, हे काना, अरे तू रडतोयस. भगवंताच्या डोळ्यातला एकही अश्रू खाली पडू नये, अनर्थ घडेल, म्हणून उद्धवजी ते सगळे अश्रू आपल्या हातावरती धरतायत. आणि उद्धवजी म्हणतात, ए काना, ए कृष्णा, अरे का रडतोस, कोणा करता तुझे एवढे हुंदके दाटून येत आहेत. भगवंत आकाशाकडे पाहतोय, डोळ्यातून अश्रू धारा वाहत आहेत आणि भगवान परमात्मा म्हणतात, उद्धवा, गोकुळामध्ये आज माझा वाढदिवस आहे ना, अरे सगळे गोप गोपी वाट पाहत बसले असतील की आमचा काना इकडून येईल, आमचा काना तिकडून येईल. यशोदा आईनं तर सकाळी पासून अन्नाचा कणही प्राशन केला नसेल. सगळे माझी वाट पाहत माझ्या वाटेकडे नजर लावून बसलेले असतील रे. खूप प्रेम करतात ती गोकुळातली लोक माझ्यावरती. स्वतः भगवान परमात्मा रडतोय मायबाप गोकुळातल्या लोकांकरता. सांगू तुम्हाला, जगाच्या बापाचं अंतःकरण भरून आलेलं आहे. माझी आई माझी वाट पाहत असेल, माझे बाबा रस्त्याकडे पाहत असतील, माझा काना येतो की काय. सगळेजण औक्षणाचं ताट तयार करून बसलेले असतील, माझा कृष्ण येतो की काय पाहण्याकरता. म्हणून मला त्या ठिकाणी त्यांची आठवण आली, म्हणून मी थोडासा रडतोय. हे उद्धव मेरो छूट गयो ब्रज धाम, उद्धव मेरो छूट गयो ब्रज धाम. टाळी वाजवा मायबाप जोरदार. उद्धव मेरो छूट गयो गजदा, उद्धव मेरो छूट गयो गजदा. कहा रुंदा
वृंदावन कहा गोवर्धन कहा गमुए कहा गाल कहा गमुए कहा गाल हे उद्धव मेरो छूट गयो ब्रजधाम उद्धव मेरो छूट गयो ब्रजधाम यमुना को तीर कब से छैया अब तो याद आवे सखिया यमुना के तीर कदम के छैया अब तो याद आवे सखिया गोपी ग्वाल यशोदा मैया नंद बाबा को राज दुलार नंद बाबा राज दुलारे हो हे उद्धव मेरो छूट गयो ब्रजवास उद्धव छूट गयो ब्रजवास सुनो उद्धव छूट गयो ब्रजवास उद्धव छूट गयो ब्रजवास गजानन दादा फेटा बांधून घ्या फेटा बांधा बांधा त्यांची इच्छा आहे बांधा हरी बोल टाळी वाजवा जोरदार तुमच्या लक्षात राहत नाही का रोज सांगावं लागतं महिला मंडळ आता मला ऐकायला कमी झालं फेटा बांधल्यामुळं त्याच्यामुळे जोरदार बोलायचं जोरदार टाळी वाजवायची बरं का हा आता उद्धवजी त्या ठिकाणी भगवंताचे फार जवळचे मित्र होते गड्या पण उद्धवजी ना बृहस्पतीकडे गेला होता अनेक प्रकारचं शिक्षण त्यानं त्या ठिकाणी घेतलं होतं तत्वज्ञानी होता उद्धव बुद्धिमान होता ब्रह्मज्ञान प्राप्त करत होता बोलताना कायमच वेदांताच्या गोष्टी बोलायचा उद्धव वेदांताच्या गप्पा मारायचा त्यावेळेला भगवान परमात्म्याच्या डोक्यात विचार आला हा फारच वेदांताच्या गप्पा मारतो म्हणे याला फार अहंकार आहे वेदांताचा याचा अहंकार घालवला पाहिजे आणि म्हणून भगवान परमात्मा त्या ठिकाणी म्हणतात की मला फार आठवण येते त्या लोकांची जे माझ्यावर आतोनात प्रेम करतात त्यावेळेला उद्धव म्हणतो
अहो ती सगळी लोक अडाणी आहेत, त्यांना काय ब्रह्मज्ञान कळायचं म्हणे, त्यांना कोण ब्रह्मज्ञान सांगेल? अहो त्यांना ब्रह्मज्ञानाची त्या ठिकाणी प्रचिती नाही, आणि म्हणून ती लोक त्या ठिकाणी तुमच्यावरती प्रेम करतात. आता त्या ठिकाणी ब्रह्मज्ञान त्यांना कोणीतरी सांगितलं पाहिजे. त्यावेळेला भगवान परमात्मा म्हणतात, हो पण त्या अडाणी लोकाला कोण ब्रह्मज्ञान सांगेल? आता या उद्धवामधला अहंकार त्याला काही शांत बसूच देईना. तो भगवान परमात्म्याला म्हणतो, कृष्णा मी जातो ना म्हणे त्यांना ब्रह्मज्ञान सांगायला, त्यांना चांगलं ज्ञान सांगायला मी जातो. आता त्याचा आता उद्धवजीला त्या ठिकाणी तो अहंकार शांत बसू देईना. आणि मग उद्धवजी म्हणतात, मी जातो ना त्यांना ब्रह्मज्ञान सांगायला. आणि मग आता भगवान परमात्म्याला आनंद झाला, जे पाहिजे होतं ना भगवंताला तेच उद्धव बोलत होता. ते फेटा बांधतील इकडे माझ्याकडे पाहा तुम्ही. कालच सांगितलं, मला पहा ग माय, मला पहा, मला मी कथा सांगते ना तुम्हाला, मग मलाच पहा बरं का. आता उद्धवजी जाण्याकरता निघाले, घाई घाईनं भगवान परमात्म्यानं 2 पत्र लिहिले. उद्धव म्हणतो, देवा मी जाईन, पण सकाळी जाईन आणि संध्याकाळी परत येईल, मी काय जास्त वेळ थांबणार नाही. त्यावेळेला भगवान परमात्मा म्हणतात, हो तू सकाळी जा आणि संध्याकाळी परत ये. आता भगवान परमात्म्यानं सांगितलं, उद्धवा तू माझा पितांबर नेस, मोरपीस लाव आणि मग जा. आणि मग या उद्धवानं त्या ठिकाणी भगवंताचा पितांबर परिधान केला, डोक्यावरती मोरपीस लावला आणि सुंदर पैकी आता हा उद्धव वृंदावन त्या गोकुळामध्ये जाण्याकरता तयार झाला. यमुनेच्या काठावर आला, गोकुळातल्या चौकात आला आणि चौकामध्ये आल्याबरोबर काही लोकांना विचारू लागला, का वो इथे नंद भवन कुठे? त्यावेळेला तिथे बसलेली चौकातली लोक सांगतात, तुम्ही जास्त काही विचारत बसू नका, या ठिकाणून पाणी वाहत ना, त्या ठिकाणी सुंदर पाण्याची नळी त्या ठिकाणी वाहत होती, अंगठ्या एवढी धार सतत तिचं पाणी चालू होतं. सांगितलं, उद्धवा या पाण्याच्या धारे धारेनं जा, तू नंद वाड्यात जाऊन पोहोचशील. उद्धवाचा रथ तिकडून येताना कोणीतरी पाहिला आणि नंद बाबाकडे लोक पळत आली. बाबा बाबा आपला कृष्ण आला बाबा, पळत जात आहेत. नंद बाबा बाहेर येतात. कृष्णासारखा दिसणारा सुंदर असा उद्धव, कृष्णाचा पितांबर घातलेला आहे, डोक्यावरती मोरपीस लावलेला आहे. आता भगवान परमात्म्याला त्या उद्धवाला येताना पाहिलं. नंद राजा मनात विचार करतात, हा माझा कृष्ण नाही. विचारलं, कोण रे बाबा तू? उद्धवजी रथातून खाली उतरले आणि सांगू लागले, मी कृष्णाचा मित्र आहे उद्धव. आता उद्धव त्याचा मित्र होता ना, म्हणून तो कृष्ण म्हणायचा. पण ज्यानं त्याला अंतःकरणात धारण केलं ना, ती त्याला कृष्ण, लाला, कन्हैया म्हणायचे. त्यानं सांगितलं, मला कृष्णाने पाठवलंय, त्याला तुमची फार आठवण येत होती आणि म्हणून काही पत्र घेऊन त्यानं मला तुमच्याकडे पाठवलंय तुमच्या भेटी करता. ऐकाकडे महिला मंडळ, आता उद्धवजी नंद भवनामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करतात. एक स्त्री खांबाला टेकून बसलेली आहे, जिची नजर धरणी मातेकडे. डोळ्यातून त्या ठिकाणी अश्रुधारा सुद्धा वाहत नाही, कारण डोळ्यातलं पाणी सुद्धा आता संपलेलं आहे. अतिशय खिन्न होऊन एकटक पाहणारी ती स्त्री. आणि ती स्त्री आता या उद्धवानं पाहिली. ती दुसरी तिसरी कोणी नव्हती मायबाप, तर भगवंताची आई यशोदा माता होती, जिच्या डोळ्यातले अश्रू सुद्धा संपले होते. एका क्षणाला उद्धवजीला असं वाटत होतं,
एका क्षणाला उद्धवजी विचार करत होती, जिवंत आहे का मेलेली आहे हे सुद्धा कळायला तयार नव्हतं. उद्धवजी त्या ठिकाणी त्या आईच्या जवळ जातात. तिची नजर त्या ठिकाणी भूमीच्या धरणीच्या दिशेने, आणि त्या यशोदा मैयानं पाहिलं उद्धवजीनं भगवंताचा पितांबर परिधान केला होता. उद्धवजी चालत येताना दिसले आणि भगवंताचा पितांबर दिसला. तिनं वरती पाहिलं, कृष्ण 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 म्हणून त्या ठिकाणी बेशुद्ध पडली ती यशोदा माता. डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहेत. बेशुद्ध पडलेली यशोदा माता सगळ्या गोपींना तिला धरलं, तिला जाग करण्याचा प्रयत्न करू लागल्या. पण आता यशोदा माता जागी होईना. उद्धवजी तर घाबरून गेले, माझ्यामुळेच काही झालं की काय. थोड्या वेळानंतर यशोदा मातेला त्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेतून त्या ठिकाणी चांगल्या स्थितीला प्राप्त झाल्या आणि विचारला, आई माझं काही चुकलं का हो? का बरं तुम्ही त्या ठिकाणी बेशुद्ध झालात? मला कळालं नाही. आणि मग ती यशोदा माता म्हणते, नाही रे बाळा, तुझं काही चुकलं नाही. मला वाटलं माझा कृष्णच मला भेटायला आला आणि त्याच्या आठवणीनं मला त्या ठिकाणी काय झालं काही कळालं नाही. तो नंदवाडा होता मायबाप ज्या दिवसापासून कृष्ण भगवान परमात्मा गेला ना, तिथे स्वयंपाक बनला नव्हता, तिथे कुणी जेवण केलं नव्हतं. फक्त अखंड डोळ्यातून अश्रुधारा त्या लोकांच्या वाहत होत्या. नंद बाबा आणि यशोदा मैया असे हडकुळे झाले होते, पोट पाठीला चिघटलं होतं. त्या ठिकाणी वाईट अवस्था झाली होती सगळ्यांची. भगवान परमात्मा त्या ठिकाणी गेला ना निघून, सगळेजण आकांत करत होते. उद्धवजी यशोदे मातेजवळ बसतायत आणि आता यशोदा माता आपल्या कृष्णाच्या सर्व लीला उद्धवजीला सांगू लागतात. माझा काना रांगत असताना अशा खोड्या करायचा, रांगत असताना माझा कृष्ण अशा लीला करायचा, दही दूध चोरायचा. रात्रभर त्या यशोदेनं भगवंताच्या लीला सांगितलं आणि ती यशोदा माता म्हणते, जरी नाही ना माझा लाला मला भेटायला आला. महिला मंडळी इकडं पहा तुम्ही, इकडं. जरी नाही ना माझा काना मला भेटायला आला, तरी माझ्या कृष्णाला निदान माझी आठवण तरी येते ना, याच्यातच मी समाधानी आहे. तिलाच आई म्हणतात गड्या महिला मंडळ, तिलाच आई म्हणतात. माझं लेकरू कुठेही असू द्या, पण माझं लेकरू जर सुखी असेल ना, तर त्याच्यात ती आई समाधानी असते. कुठेही राहू द्या माझं लेकरू, फक्त माझं लेकरू समाधानी असावं, सुखी असावं, असं जिचं अंतःकरण आहे तिला आई म्हणतात. यशोदा माता म्हणते, निदान त्याला माझी आठवण तरी येते ना, माझी आठवण तर काढतो ना तो, मी समाधानी आहे. आता दिवस उगवला आणि उद्धवजी यमुना मैयेच्या तीरावरती स्नाना करता गेलेत गड्या. स्नान झालं, पुन्हा पितांबर परिधान केला, डोक्यावरती मोर पीस लावला आणि उद्धवजी आता काही गोपी त्या ठिकाणी बसलेल्या होत्या, त्यांच्या दिशेनं निघालेत. खूप अंतपूर्वक ऐका गड्या ही कथा. त्या गोपी बसलेल्या होत्या, कोणीतरी एक जणीनं पाहिलं. ती एक जणीन भगवंताकडे त्या उद्धवजीकडे पाहते आणि सगळ्याला सांगू लागते, आपला कृष्ण आलाय, आपला कान्हा आलाय. आणि पळत त्या ठिकाणी सगळ्या गोपींना गोळा करते. तिकडून उद्धवजी जवळ येतात. भगवान परमात्म्यानं पत्र दिलं होतं ना, ते पत्र गोपीपर्यंत पोहोचायचं होतं, म्हणून ते पत्र हातात घेतलं आणि गोपीकडे जात आहेत. त्या सगळ्या गोपी भगवंताच्या आठवणीमध्ये ज्या रास क्रीडा भगवंतानं केल्या ना, त्या रास क्रीडाची आठवण काढून काढून त्या ठिकाणी आकांत करत होत्या, रडत होत्या. उद्धवाला पाहिलं त्यांनी आणि मग उद्धवजी त्या ठिकाणी त्या गोपीच्या जवळ येतात. काल रात्री यशोदा मैयानं जे ते
भगवंताच्या लीला सांगितल्या त्याच्यातच उद्धवजीचा अर्धा अहंकार त्या ठिकाणी नष्ट झाला होता. आता गोपीला पाहिलं, ज्या रडत होत्या, ज्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम होतं, त्यांनी पाहिलं आणि त्या म्हणतात, कोण तुम्ही? माझ्या कृष्णाचं रूप घेऊन आलात, कोण तुम्ही? हात जोडले उद्धवानंद, सांगितलं मी उद्धव, मला कृष्णानं पाठवलंय. गोपी म्हणतात, तुला त्यानं इकडे कशाला पाठवलं? तो निघून गेला तर पुन्हा आला नाही, तुम्हाला कशाला पाठवलं इकडे त्याने? त्या गोपी रडतायत. आणि आता उद्धवजीला वाटलं यांना काहीतरी ब्रह्मज्ञान आपण सांगितलं पाहिजे. भगवंताचं चिंतन करणाऱ्या त्या गोपी, त्यांना उद्धव ज्ञानाचा उपदेश करू लागला. आणि उद्धव म्हणतो, मन हे परमात्म्याच्या चरणी स्थिर करावं. आपण स्वतःच ब्रह्म आहोत. या मनाला स्वतःलाच ब्रह्म मानावं, देव मानावं आणि मनामध्ये त्याची मूर्ती धारण करावी. हे मन त्याला अर्पित करावं. त्यावेळेला त्या गोपीनं प्रश्न केला. ती गोपी म्हणते, उद्धवा, माणसाला मन तरी किती असतात रे? उद्धवजी म्हणतात, मन हे एकच असतं प्रत्येकाला एकच मन असतं. ती गोपी म्हणते, उद्धवा, जर प्रत्येकाला एकच मन असतं तर मग आमच्या अंतःकरणातलं मन आम्ही अगोदरच त्या काळ्याला देऊन टाकलं ना. मग आता हे मन आम्ही त्याच्या चरणावर लीन केलं ना. तो आम्हाला सोडून गेला तर पुन्हा पाहायला सुद्धा आला नाही. इतका का क्रूर आहे तो? एकदा गेला तर आम्हाला पाहायला सुद्धा आला नाही. आम्ही त्याला आमच्या अंतःकरणामध्ये बसवलं होतं ना, आम्ही त्याला आमच्या मनामध्ये धरलं होतं ना, तो का सोडून गेला आम्हाला? गोपी आकांत करतायत. आणि ती एक गोपी समोर येते आणि ती गोपी फुलावरती काही भुंगा बसलेला आहे, त्या भुंग्याला प्रश्न करते, किती क्रूर आहेस रे तू भुंग्या? एका फुलातला मध सेवन केला, एका फुलातला रस सेवन केला का पुढे जाऊन पुढच्या फुलावरती बसतो, पुन्हा पाठीमागच्या फुलावरती पाहत नाही. तुझ्या मालकासारखा तू सुद्धा क्रूर आहेस, ज्यानं आमच्यातला मध शोषण केलाय आणि आता परत पुन्हा आम्हाला ओळून सुद्धा पाहत नाही. किती क्रूर आहेस तू, किती क्रूर आहेस. त्या गोपी गडबडा लोळतात, आकांत करतात, शरीर जमिनीवरती टाकतात आणि त्या ठिकाणी त्या गोपी गडबडा लोळू लागतात, वाळवंटात अंग टाकतात. यमुना मैयाला म्हणतात, सांग आमचा कृष्ण तू कुठे पाहिलास का? वेलीला विचारतात, सांग आमचा कृष्ण तू कुठे पाहिलास का? डोळ्यातून दोन दोन अश्रुधारा वाहतात. प्रत्येकाला विचारतात, सांग आमचा कृष्ण तू कुठे पाहिलास का? सुनो श्याम प्यारे, ये विनती हमारी, सुनो श्याम प्यारे, विनती हमारी, सुनो श्याम प्यारे, विनती हमारी, सुनो श्याम प्यारे, विनती हमारी. तरसित हाकिया दरस तुम्हारी, तरसती अखिया दरस को तुम्हारी. कोई रूप लेकर चले आओ श्याम, कोई रूप लेकर चले आओ, नहीं तो निकाल जाएंगे जान हमारी, नहीं तो निकाल जाएगी जान हमारी. सुन कृष्ण प्यारे, विनती हमारी, सुनो श्याम प्यारे, विनती हमारी.
कृष्ण कुठे पाहिला का? यमुना मैयेकडे जातात, सांग आमचा कृष्ण कुठे पाहिला का? ज्यानं आम्ही ज्याला चित्तात बसवला असा माझा परमात्मा कुठे पाहिला का? काही गवळणी त्या ठिकाणी मेळा घालून बसलेले आहे. भगवंताचं सुंदर चित्र त्यांनी काढलेलं आहे. सुंदर अशी प्रतिमा कागदावरती काढलेली आहे. उद्धवानं ते चित्र पाहिलं आणि गोपींना विचारतोय, उद्धव गोपींनो, अहो तुम्ही हे चित्र सुंदर काढलं, पण याला तुम्ही पाय काढायचे विसरलात. याला तुम्ही पाय का नाही काढले? त्या गोपी म्हणतात, पहिले आमच्या कृष्णाला पाय होते म्हणून तो आम्हाला सोडून गेला. आता जर आम्ही या चित्रामधल्या कृष्णाला पाय काढले असते ना, तर तो सुद्धा आम्हाला सोडून गेला असता. म्हणून आम्ही याला पाय सुद्धा काढले नाही. अंग जमिनीवर टाकतायत, गडाबडा लोळतायत त्या गवळणी आणि भगवान परमात्म्याला आवाज देतायत, कुणी आमचा कृष्ण पाहिला का? सुनो प्यारे उद्धव, मथुरा में जाना, कन्हैया को मेरा संदेशा सुनाना हो. कहना की कायो तूने प्रीत लगाई, प्रीत लगा के काना अब बिसरा जियो. कहना की तूने प्रीत लगाई, प्रीत लगा के काना अब बिसराई. अच्छा नहीं है मोहन दिल को दिखाना, अच्छा नहीं है मोहन दिल को दुखाना. कन्हैया को मेरा संदेशा सुनाना, कन्हैया को मेरा संदेशा सुनाना. रमत चिनाई आवाज द्या दादा, मोकळा करा. रमत चिनाई मद कृष्ण भेटवा पाई ग, मद कृष्ण भेटवा पाई ग. मज कृष्ण भेटवा बाई ग, मज कृष्ण भेटवा बाई. ओ किती वन वन दोन्ही आले, किती वन वन दोन्ही आले. वृंदावन हरपून गेले ग, वृंदावन हरपून गेले. तालोणी पाय थकले, बेटी विना उपाय नाजी. ओ मद कृष्ण भेटवा बाई ग,
म्हणतात मन वेडे रमातच नाही मन वेडे मन वेडे रमातच नाही मज कृष्ण भेटवा बाई ग मज कृष्ण भेटवा बाई मज कृष्ण भेटवा बाई. जमिनीवरती अंग टाकतायत गडाबडा लोळतायत आणि आता उद्धवाने त्या ठिकाणी ब्रह्मज्ञानाचा उपदेश करण्याकरता गेलेला उद्धव आता त्या गवळणीलाच गुरु करतोय, त्यांच्याकडूनच ज्ञान घेतोय. एक दिवसाकरता आलेला उद्धव 6 महिने झाले तरी गोकुळातून जायला तयार नाही. रोज एक एक उपदेश त्या गवळणीकडून हा उद्धव घेतोय. आणि आता एक दिवस उद्धवजी म्हणतात माई मी तुम्हाला निरोप देण्याकरता आलो होतो, एका दिवसाकरता आलो होतो यशोदा माया मला आता जावं लागेल. आणि ज्या वेळेला भगवान परमात्म्याकडे जाण्याकरता उद्धव निघतोय ना, यशोदा मैयानं भगवंताला जे जे आवडतं सगळे पदार्थ गोळा केलेले आहेत. दही दूध तूप लोणी माझ्या लालाला त्या ठिकाणी पक्वान्न फार आवडतात म्हणून पक्वान्न त्या ठिकाणी गोळा केलेले आहेत. भगवंताला जे जे आवडतं सगळं गोळा केलेलं आहे. आणि आता उद्धव जायला निघाला ना, यशोदा मैया म्हणते माझा काना माझी आठवण काढतो ना, मी याच्यातच फार सुखी रे उद्धवा. उद्धवा माझा लाला माझी आठवण काढतो ना, मी याच्यातच फार सुखी रे उद्धवा. पण उद्धवा गेला की त्या कृष्णाला त्या कानाला सांग की तुला जर तुझी सेवा करण्याकरता एखादी दासी हवी असेल ती यशोदा आई अजून जिवंत आहे तुझी दासी बनण्याकरता. आईच्या अश्रूचा बाण फुटतो गड्या मायबाप. उद्धवजीच्या डोळ्यामधून अश्रुधारा वाहतात, अंतःकरण भरून येतं. आणि आता उद्धवजी त्या ठिकाणी गाई गाई मध्ये उठतायत. आपण जर यशोदा मैया समोर रडलो तर आईला सुद्धा रडू आवरणार नाही. म्हणून भगवान परमात्मा उद्धवजी त्या ठिकाणी आई समोरून उठतायत आणि आपल्या रथामध्ये येऊन बसतायत. रथात बसले ना का इतका वेगानं रथ हाकतायत की गोकुळातल्या गवळणी आणि यशोदा मैयाला त्या ठिकाणी रथ काही क्षणात दिसेनासा होतो, इतका जोरात रथ हाकतायत. आता उद्धवजीच्या अंतःकरणामध्ये राग आहे, द्वेष आहे. भगवंताबद्दल त्या ठिकाणी या उद्धवजीच्या मनामध्ये राग आलेला आहे. इतका राग आला मायबाप की उद्धवजी त्या ठिकाणी ज्यावेळेला वृंदावनात जात आहेत आणि महालाच्या बाहेर तो रथ थांबला जातो. ज्या वेळेला रथ थांबतो ना, उद्धव रथातूनच आवाज देतो, हे कृष्णा, हे कृष्णा, ए लाला, ए कन्हैया, बाहेर ये. जगाचा बाप बाहेर येतो गड्या. उद्धवजी त्याच्याकडे पाहतात आणि म्हणतात का रे काळ्या, तू असं कसं जगू शकतो ना, असं कसा वागू शकतो. इतकं अंतःकरणापासून प्रेम करणारी ती सगळी लोक सोडून तू कसा सुखाने मथुरेत राहू शकतो रे. काय झालं उद्धवा, उद्धवा काय झालं सांग ना. भगवान परमात्म्याच्या सुद्धा डोळ्यातून 2-2 अश्रुधारा वाहतायत. काय झालं उद्धवा सांग ना. उद्धवा कशा करता एवढं बोलतोय सारे, किती प्रेम करतात ते गोकुळातली लोक तुझ्यावर. त्यांनी चित्त सुद्धा तुला अर्पण केलंय. कृष्णा अरे सगळ्याला सोडून आला, तुला पटतं का किती प्रेम करतात रे तुझ्यावर ते. काय करावं कळत नाही कृष्ण भगवान परमात्मा. डोळ्यातून 2-2 धारा वाहतात. जगाचा बाप जमिनीवरती पडतो. उद्धवा याच्या करताच मी तुला तिथे पाठवलं होतं रे. तू म्हणत होतास ना ते लोक अडाणी आहेत, गावंडळ आहेत, खेड्यातली लोक आहेत.
बघितलंच ना ती लोक माझ्यावर किती प्रेम करतात. अरे म्हणूनच माझ्या अंतःकरणातले अश्रू त्या दिवशी नाही थांबू शकलो मी. जगाचा बाप त्या गोपी करता डसा डसा रडतो गड्या. गोपिका भगवंता करता रडतायत. आणि आता पुढचं कार्य त्या ठिकाणी करायचंय. उद्धवजी आल्यानंतर 2 दिवसानं भगवान परमात्मा अक्रूराच्या घरी भेट देण्याकरता जात आहेत. कुब्जेच्या घरी विहार केला भगवंतानं. कंसाला मारलं. कंसाच्या 2 पत्न्या होत्या, अस्ती आणि प्राप्ती. या जरासंधाच्या कन्या होत्या. उग्रसेनांना महाराज केल्यानंतर या 2 पत्न्या रागावल्या आणि रागावलेल्या आहेत. त्या 2 पत्न्या मथुरा सोडून आपल्या बापाकडे जरासंधाकडे गेल्या. घडलेली सर्व हकीकत सांगितली. जरासंधानं त्या ठिकाणी आक्रमण केलं. 23 अक्षौहिणी सैन्य घेऊन आला आणि मथुरेवरती आक्रमण केलं. उग्रसेनाला त्या ठिकाणी आक्रमण केलं. आता सर्वांना मारतो की काय अशी परिस्थिती मथुरेत तयार झाली. पण भगवान परमात्म्यानं 17 त्या ठिकाणी 23 अक्षौहिणी आणलेलं सैन्य त्या ठिकाणी नेस्त नाबूद केलं, मारून टाकलं. जरासंधाला मात्र मारलं नाही. 17 वेळेला जरासंधानं आक्रमण केली. 17 वेळेला. आता सर्वांना मारतो की काय 17 वेळेला आक्रमण झालं. पण भगवान परमात्म्यानं 17ही वेळेला आणलेलं 23 अक्षौहिणी सैन्य मारून टाकलं. कारण भगवंताला पृथ्वीचा भार हलका करायचा होता. क्रूर लोक पृथ्वीवरून कमी करायची होती. आणि म्हणून 17 वेळेला 23 अक्षौहिणी सैन्य घेऊन आला. सगळ्यांचा वध केला. 18व्या वेळेला त्यानं काल यौवन आणला. अफगाणिस्तानाहून आणलं होतं त्याला काल यौवन. आणि भगवंतांनी रथातून त्या ठिकाणी पाहिलं की हा काल यौवन आलाय, पण याचा मृत्यू आपल्या हातातून नाही, आपल्या हातून याचा मृत्यू नाही. म्हणून भगवंतानं रथातून उडी मारली आणि भगवान परमात्मा पळू लागले. आणि मग त्यावेळेला ती लोक म्हणतात हा रणछोर आहे, रणछोर आहे, रणांगण सोडून पळतो. म्हणून भगवंताला नावच पडलं. बोला रणछोर भगवान की जय. आणि मग त्याच्यानंतर आपणही मथुरा सोडली पाहिजे भगवंताला कळालं. मग भगवंतानं मथुरा सोडायचा निर्णय घेतला. समुद्राला विनंती केली आणि मायावी नगरी सोन्याची भूमी त्या ठिकाणी भगवंतानं तयार केले एका रात्रीमध्ये. आणि आता भगवान जरासंधानं पुन्हा आक्रमण केलं. भगवान परमात्मा त्या पर्वतावरती चढतायत. रणांगण सोडून पर्वतावर चढले. याला वाटलं की आता हा पर्वतच आपण पेटून दिला पाहिजे. म्हणून त्यांनी पर्वत पेटून दिला. आणि पर्वत पेटून दिल्यानंतर भगवान परमात्मा पलीकडच्या बाजूने आपल्या द्वारिका नगरीमध्ये निघून गेले. आणि आता जरासंध त्या ठिकाणी त्या द्वारिका नगरीचं दार शोधू लागला. याला नेमकं जायला दार कुठून, याचं द्वार कुठून, द्वार कुठून, द्वार कुठून म्हणता 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 नगरीला नावच द्वारका पडून गेलं. द्वार कहा है, इसका द्वार कहा है असं बोलता बोलता त्याचं नावच द्वारका पडून गेलं त्या नगरीचं. आणि मग आता द्वारका नगरीमध्ये भगवान परमात्मा त्या ठिकाणी आपलं जीवन पुढचं व्यतीत करतायत. बलराम दादा मोठे झाले होते. आता विवाहाची वेळ झाली होती. अनर्थ देशाचा राजा होता रैवत. त्या रैवत राजाची कन्या होती. रैवत राजा हा त्रेता युगातला होता. आणि त्रेता युगातला राजा ब्रह्मदेवाकडे गेला आणि ब्रह्मदेवाला विनंती करू लागला, माझ्या या कन्येचं मला लग्न करायचं, पण कोणाशी करावं हिचं लग्न. त्रेता युगातला राजा रैवत. आणि मग ब्रह्मदेवानं सांगितलं, तुझी कन्या त्या ठिकाणी वसुदेव देवकीचा पुत्र रोहिणीच्या गर्भातून जन्माला आलेला बलराम, त्या बलरामाला देऊन टाक. आणि मग तो रैवत राजा आपल्या मुलीला घेऊन बळीराम दादाकडे आला. सांगितलं, ब्रह्मदेवानं सांगितलं की माझ्या कन्येचं लग्न तुमच्या बरोबर लावून द्यावं, तुम्ही माझ्या मुलीबरोबर विवाह करा.
आणि आता बळीराम दादा म्हणतात अरे कलियुग बाबा, आता कलियुग आहे, हे कलियुग आहे. आणि त्रेतायुगातली नवरी होती. त्रेतायुगातली नवरी म्हटल्यानंतर ती नवरी होती 7 फूट आणि बलराम दादा होते 5 फूट. म्हणजे नवरी एवढी मोठी, नवरदेव एवढा एवढा, कसं लग्न करायचं? ती त्रेतायुगातली होती. त्या बापाला मुलीला घेऊन ब्रह्मदेवाकडे जाता जाता 2 युग पलटली. द्वापार युग, त्रेतायुग, द्वापार युग केलं आणि आता कलियुग आहे म्हणे. मी कसं हिच्याशी लग्न करावं? आणि मग बळीराम दादानी काय केलं? आपल्या खांद्यावरती बळीराम सतत त्यांच्या असायचाच. तिच्या खांद्यावर असा बळीराम ठेवला, अशी खाली वडली, खाली वडली, तिला 4 फुटाचीच करून ठेवली. आणि मग आता बळीराम दादाचा विवाह त्या ठिकाणी झाला. बळीराम दादाचा विवाह सोहळा पार पडला. आता कृष्णही विवाह योग्य झाले होते. कृष्ण भगवान परमात्म्याचाही विवाह करायचा होता. आणि मग नारदजी त्रैलोक्यात फिरत असताना एक दिवस नारदजी महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्हा विदर्भ देशामध्ये, म्हणजे विदर्भ राज्यामध्ये कौंडण्यपूरचा राजा होता भीष्मक. त्याला 4 मुली, माफ करा, 4 मुलं होते. रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेशी आणि रुक्म अशा त्या ठिकाणी 4 मुलं होते आणि 1 मुलगी होती, तिचं नाव रुक्मिणी. भीष्मक राजा म्हणजे समुद्र आहे आणि त्याचा रुक्म हा मुलगा म्हणजे त्याच्यातलं विष आहे. नारदाच्या मुखातून या रुक्मिणीनं भगवंताचा महिमा ऐकला होता. तिला महिमा कळाला होता, किती सुंदर आहे भगवान परमात्मा. मनोमन तिनं त्या भगवंताला आपला पती मानलं होतं. पण या तिचा भाऊ होता ना रुक्म, त्यानं आपल्या बहिणीचा विवाह शिशुपाला बरोबर ठरवला होता. आणि मग आता हिनं मनोमन त्या ठिकाणी कृष्ण भगवान परमात्म्याला पती मानले, नवरा मानले. तिनं काय केलं? भगवंताला पत्र लिहिलं. त्या काळातलं हे पहिलं लव्ह लेटर भगवान कृष्ण परमात्म्याला लिहिलं रुक्मिणीनं, प्रेमपत्र. पण ते त्या ठिकाणी वायफट प्रेमपत्र नव्हतं बरं का, आताच्या सारखं, आताच्या कलियुगातल्या सारखं नव्हतं. तर त्याच्यामध्ये तिनं असं लिहिलं होतं की माझ्या भावाने माझं लग्न शिशुपाला बरोबर ठरवलंय. तिनं सांगितलं, देवा तुम्ही फार सुंदर आहात, तुम्ही भुवन सुंदर आहात, तुमच्यासारखं सौंदर्य जगात कोणाकडच नाही. नारदाकडून मला कळालं की तुम्ही किती सुंदर आहात आणि मी मनोमन तुम्हाला माझं पती मानलं. शिशुपाल नवरा मी नवरी. तुम्हाला कळतं ना मी बोललेलं? शिशुपाल नवरा मी नवरी, मी त्याला वरणार नाही, मी त्याची नवरी होणार नाही. शिशुपाल जर नवरा असेल तर मी त्याला वरणार नाही. श्री कृष्ण नवरा, नवरी मी. तिनं असं लिहिलं होतं पत्रामध्ये. तुम्ही मला घेण्याकरता या, कुठे यायचं ते सुद्धा त्या पत्रामध्ये सांगितलं होतं. आमच्या कुलामध्ये पार्वती मातेच्या दर्शनाची त्या ठिकाणी प्रथा आहे. गिरिजेच्या मंदिरात सगळ्या समोर मला घेऊन जा, मी गिरिजा मंदिरामध्ये पूजा करण्याकरता येणार आहे. आणि तुम्ही आले नाही तर मी पार्वती सारखं माझं शरीर सोडून देईल, पण मी शिशुपालाशी लग्न करणार नाही. कसा ग बाई हरिविन धीर धरू, 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 कसा ग बाई
बाई हरिविन धीर धरू. महिला मंडळ टाळी वाजवा जोरदार प्रेमानं. तरुण मंडळी लग्नाची व्यवस्था करा. कसा ग बाई हरिविन धीर धरू. तुम्ही आला नाहीत तर मी तुमच्याशिवाय धीर धरू शकणार नाही. मी जगू शकणार नाही. मी शिशुपालाला वरणार नाही. मी त्याची नवरी होणार नाही. तुम्ही आला पाहिजेत. आणि म्हणून हे पत्र तिनं त्या ठिकाणी पाठवलं. ब्राह्मणाच्या हातून ते पत्र त्या ठिकाणी भगवान परमात्म्याकडे पाठवण्यात आलं. तुम्ही आला नाहीत तर मी प्राण सोडेल असं भगवान परमात्म्यानं वाचलं आणि भगवान परमात्म्याला राहावे ना. ते पत्र त्या ठिकाणी घरातले एका ड्रावर मध्ये टाकलं. भगवान परमात्मा रथात बसले. घाई घाईनं निघाले. बलिराम दादानं पाहिलं आणि बलिराम दादाने ते पत्र वाचलं. आता ते पत्र वाचल्यानंतर सैनिक घेऊन बलिराम दादा सुद्धा त्यांच्या पाठीमागे जात आहेत. काय घडेल तिथे काही माहित नाही. आता ज्या वेळेला भगवान परमात्म्याचा रथ येताना पाहिला, या रुक्म राजानं त्या ठिकाणी इतका चोख पहारा ठेवला होता मायबाप की टाचणी पडली तरी आवाज येईल इतका चोख पहारा होता. भगवान परमात्मा रथातून येताना पाहिले आणि जे सगळे द्वारपाल रुक्मिणीला रक्षणाकरता तिथं ठेवले होते ना, भगवंताचं स्वरूप पाहिले आणि ते सगळी लोक त्या ठिकाणी जागीच शब्द झाली. सगळ्यांना समाधीच लागून गेली. सगळ्यांना समाधी लागली भगवंताचं रूप पाहून. भगवान परमात्मा त्या ठिकाणी फुलाची माळ त्या ठिकाणी गिरिजा मातेच्या गळ्यामध्ये ही रुक्मिणी घालते. सगळ्यांना समाधी लागली. कृष्णय्या पोहोचला. सर्वांच्या समोर भगवान परमात्म्यानं रुक्मिणीला हाताला धरलं आणि सर्वांच्या समोर हाताला धरून आपल्या रथात बसवलं. सर्वांच्या समोर भगवान परमात्मा रुक्मिणीला घेऊन जातायत. आणि आता रथ तिथून निघाला आणि सगळ्याची समाधी भंग झाली. आणि मग बलिराम दादा येतायत. आक्रमण केलं झालं. युद्ध होतं. रुक्मिणीला घेऊन येतात. युद्ध त्या ठिकाणी थांबलं. खड्ग मारून टाकणार त्यावेळेला तो रुक्म राजाच्या त्या ठिकाणी त्याला पराभूत केलं. त्याच्या 5 शेंड्या काढल्या आणि रुक्मिणीला घेऊन त्या ठिकाणी भगवान परमात्मा आता गुजरात प्रांतामध्ये माधवपुरात जाऊन रुक्मिणी बरोबर विवाह करतात. सुंदरपैकी मंडप दिला जातो. सनई चौघड्या वाजतात. सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. देव देवता सुद्धा गर्दी करतायत की आता लग्न होणार. रुक्मिणी भगवंताची होणार. सगळीकडे आनंदाचं वातावरण. सनई चौघड्या वाजतात. तरुण मंडळी लग्नाची व्यवस्था करा. जाकी घेऊन या. लग्नाची व्यवस्था करा. पाठ आणा 2. वेळ झालाय. चला लवकर. नवरीचे मामा नवरीला घेऊन या. नवरदेवाचे मामा नवरदेवाला घेऊन या. चला पटकन. आणि मग सनई चौघड्या वाजू लागतात. रुक्मिणी मातेच्या हातावरती मेहंदी काढली जाते. सुंदर तिला सजवलं जातं. आणि ती रुक्मिणी आपल्या मैत्रिणीला म्हणते, ती रुक्मिणी माता आपल्या मैत्रिणीला म्हणते मला सजवा. त्याच्या नावाची मेहंदी माझ्या हातावरती काढवा. आणि म्हणून ती रुक्मिणी आपल्या हातावरती मेहंदी काढते. भगवंत करता ती नटते. आपल्या मैत्रिणीला ती म्हणते, अब हो मेरी सखिय मुझे मेहंदी लगा दो. अक्षदा वाल्यांनी अक्षदा अब हो वाटा. मेरी सखिय मुझे मेहंदी लगा दो. मेहंदी लगा दो मुझे ऐसा सजा दो. मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो. मुझे श्याम सुंदर की दुल्हन बना दो. मुझे श्याम सुंदर की दुल्हन इकडच्या महिला मंडळ. मुझे श्याम सुंदर की दुल्हन. नवरदेव नवरीला यायला जागा करा. महिला मंडळ.
भैया मुझे मेहंदी लगा दो, मेहंदी लगा के मुझे जमी पे पलक सी परी आ गई है। दुल्हन का तो दिल दीवाना लगता है, दूल्हे का सेहरा सुहाना लगता है, दुल्हन का तो दिल दीवाना लगता है। चला रिंकेश भैया, पल भर में कैसे बदलते हैं रिश्ते, पल भर में कैसे बदलते हैं रिश्ते, अब तो हर अपना बेगाना लगता है, दूल्हे का सेहरा सुहाना लगता है, दुल्हन का तो दिल दीवाना लगता है, नवरदेवाला घेऊन ये लवकर. दूल्हे का नवरदेवाचे सेहरा मामा. सुहाना लगता है, दुल्हन का तो दिल नवरदेवाला लवकर घेऊन या स्टेजवर. जय हो. सात फेरों से बना जन्मों का ये बंधन, प्यार से जोड़ा है रब ने प्रीत का दामन, हे सात फेरों से बना है जो मेरा बंधन, प्यार से जोड़ा है रब ने प्रीत का दामन. है नई नस्में नई कस्में नई उलझन, होठ है खामोश लेकिन के रही धड़कन. धड़कन 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 जय हो. धड़कन धड़कन नवरदेवाचे मामा. नवरदेवाला लवकर घेऊन. मेरी धड़कन धड़कन मेरी धड़कन 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 मेरी धड़कन धड़कन तेरी धड़कन 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 मेरी धड़कन मेरी धड़कन. मेरी धड़कन. ओ मुश्किल अश्कों को छुपाना लगता है, मुश्किल अश्कों को छुपाना लगता है, दुल्हन का तो दिल दीवाना लगता है, हरि बोल. काले काले वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तो दिलदार है, तू मेरा यार है बड़ा दिलदार है, तू मेरा यार है बड़ा दिलदार है, ओए 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 काले कमले वाला मेरा यार है, नवरदेवाचे मामा. नवरदेवाला घेऊन या पटकन. दिलदार है, ओ काले कमले वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तो दिलदार है, ओ लवकर चला लवकर. अक्षदावाले अक्षदा वाटा. अंतरपात धरणारे चला दोघं जण. वा वा. गणनायक गजमुख
चिंतामणीस्ते बरो लेण्याद्री गिरिजात्मको सुरवरो विघ्नेश्वर ओदरो ग्रामे रांजण संस्थितो गणपती कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान विष्णूला कमला शिवाशी गिरिजा कृष्णा जशी रुक्मिणी सिंधूला सरिता तरुषी लतिका चंद्रा जशी रोहिणी रामाशी जनकात्मजा प्रिय जशी सावित्री सत्यव्रता तैशी वधू साजिरी वरितसे हर्षे वराशी आता पुर्याचा लक्ष्मी दामोदर शुभ लग्न सावधान सौभाग्य लक्ष्मी तो कौमार्य संपलेते जा सासरी मुली तो जडले अभंगणाते लाडात वाढविली झोपेत थोपटिली अंगाई गीत म्हणून किती वेळा हासविली तो भूतकाळ आता स्वप्नात मी पाहते जा सासरी मुली तो जडले अभंगणाते सुखी ठेव देवराया जा मात कळकेसे मारू दे भरारी या दोन पाखरासी इतके करो नीती परक्याच घरी जाते जा सासरी मुली तो जडले अभंगणाते जा सासरी मुली तो जडले अभंगणाते कुर्यात् सदा मंगलम वधूवर शोभमतु शुभ लग्न सावधान राजा भीमक रुक्मिणी सनयनी देखो निचिंता करी ही कन्या सगुणा गुणा नुभवरा कवनास्म्या देहि दे आता एक विचार श्री कृष्ण नवरा त्यासी सम पुमणे रुक्मी पुत्र वडील तासे कुसने कुर्यात सदा मंगलम वधूवर शोभोत शिव लग्न भावाला दूर ठेवू नको बहिणीला परख मानू नको भावाला दूर ठेवू नको
परख मानू नको, आठवण ठेव तू भावा बहिणीची, आठवण ठेव तू भावा बहिणीची. साजली जन्मोजन्मीची जोडी, साजली जन्मोजन्मीची जोडी. आईची छाया अंगावर ठेव तू, बापाची माया विसरू नको तू. आठवण ठेव तू आई बापाची, आठवण ठेव तू आई बापाची. साजली जन्मोजन्मीची जोडी, साजली जन्मोजन्मीची जोडी. नवऱ्याच्या आज्ञात राहतो, सासू सासऱ्याच्या सेवेत राहतो. नवऱ्याच्या आज्ञात राहतो, सासू सासऱ्याच्या सेवेत राहतो. आठवण ठेव तू या माहेरची, आठवण ठेव तू या माहेरची. साजली जन्मोजन्मीची जोडी, साजली जन्मोजन्मीची जोडी. कुर्याचला लक्ष्मी दामोदर शुभ लग्न सावधान. देव लग्न सुदिनं तदेवो, ताराबलं चंद्रबलं तदेवो, विद्याबलं दैवबलं तदेवो. लक्ष्मीपतीचे मनसा स्मरामि, कुलदेवतेचे चिंतन सावधान वराडी सावचित्त, सावधान वादंत्री सावचित्त.